तर गाईज, तुम्ही मला खूप दिवसापासून ब्लॉगमध्ये बघत नसाल व्यवस्थित, तर माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे गाईज. मी माझ्या एका माझ्या मैत्रिणीला मेसेज केला होता आणि तिला भेटायला जायचं बोलत होतो. ते सगळं पायलने बघितलं आहे गाईज, आणि सगळे चॅटिंग पायलने वगैरे वाचल्यात. त्यामुळं मी 1-2-3 दिवस काय ब्लॉगमध्ये आलो नाही, आणि मी त्यासाठी ऑनलाईन येऊन सगळ्यांची माफी मागतोय आणि पायलची पण माफी मागतोय. पायल, मला माफ कर पायल. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? 12 वाजले आणि उशीर झाला व्लॉग स्टार्ट करायला, कारण की पहिल्या सक्षमीला मी झोपवलं छान आणि त्याच्यानंतर नाश्ता करून घेतला. पण नाश्त्याला भरपूर वेळ झाला आहे. मग आता मला शिरा परत खावा लागणार आहे, भूक लागली आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आज खूप जास्त माझे केस गळायला लागले. ते माहीत नाही काय झालं, खूप हेअरफॉल व्हायला लागले अचानकच. का होतं ते मला रिझन नाही माहिती त्याचं, आणि खूप टेन्शन आलं मला. प्रतीकला सांगितलं तर प्रतीक बोलतो टेन्शन घेऊ नको, ना तर अजून हेअरफॉल होईल. काहीतरी करूया आपण, बघू आता. खूप टेन्शन आलं मला. हेअरफॉल खूप, एवढी केस माझी आज गळाली आहेत. हे माझ्या हातात पूर्ण बसतील एवढी केस गळाली आहेत माझी. आज मी केस धुतलेत, तर काय करू तुम्ही सांगा. सक्षमी झोपली आणि बाहेरून बघा किती मोठे मोठ्याने आवाज येतोय. कसं झोपायचं लेकरांनी काहीच कळत नाही बाबा. सारखी तिची झोप मूड होतीये बाहेरच्या आवाजाने. पण तिला आता मी झोका देऊन देऊन झोपवले. आता मस्त शांत झोपली आहे ती. तोपर्यंत काम आवरून घेते आणि माझ्यासाठी पटकन शिरा बनवते. लगेच नाही खोलायचं, लगेच नाही खोलायचं. आत्ताच बांधलंय ना, आणि टोपी पण घालणार आहे. मग छान छान झोपायचं, ठीक आहे ना. तू हसायला लागली म्हणून माझी किती केस गळायला लागली. मम्माला टकलं करायचा विचार आहे तुझा? टकलू करायचं मम्माला, माझ्या शोनाला मम्माला टकलू करायचं. अगं माझी बोलतेच शोना. चलो छान छान निन्ने कोलाच्या आता पाळण्यात ठेवते तुम्हाला मम्मा. अजून मम्मा गाईज मंडळी, सक्षमीला आता मी मस्तपैकी गुंडळून ठेवतीये, कारण की ही आमची पोरगी इतकी वळवळ करते, इतकी वळवळ करते, तिची झोप होत नाही. हात हलवला की उठती, पाय हलवला की उठती, म्हणून तिला मी बांधून ठेवलंय. तिला छान झोपते बघा. बांधला तिला, बांधल्यावरती 1 मिनिटात तिने डोळे झाकलेत. छान झोपली. हो, छानच झोपा तुम्ही. तुमचं कौतुकच करते का मम्मा म्हणजे शोना. प्रतीक तो चाललाय नाश्ता, आता झाला मार्केटिंग वरून, आणि पप्पाच झाले काम. इथं हे असं असतं, छापायचं असतं पप्पाला. प्रतीक आत्ता झाला मार्केटिंग वरून आणि त्याचा नाश्ता झाला मस्त थंड पाण्यासोबत. मी नाही अजून थंड पाणी पिले. आणि दादू चाललाय मस्तपैकी आता शाळेत. स्कूलमध्ये त्याच्या ॲडमिशनचं ते चालू आहे ना, ते करायला चाललाय. आता प्रतीकलाच घेऊन चाललाय सोबत तो, कारण की दादूला एकट्याला ते नाही समजणार. त्याच्यामुळे दादाला त्याच्या घेऊन चाललाय सोबत. आत्ताच प्रतीक आला होता, आता परत चाललाय. मग तो येसपर्यंत आपले व्हिडिओज वगैरे होतील करून. आणि आता बघा मी काय बनवते. आता मी बनवते मस्त असा शिरा, आणि इथं ठेवलंय तूप कढवायला. तूप करायला ठेवलंय तिथं, जे आपलं मक्खन आहे. वास सुटला का घरात छान मस्तपैकी. हे बघा, आता मस्त ते पप्पा बनवणार आहेत, मी नाही. मी किचनमध्ये आले होते बरं का, आणि येऊन परत लगेच कुकर लावला. पहिला तर हा कुकर लावला, आणि कुकर लावून आहे ना लगेच वरती गेले. कारण सक्षमी रडत होती, मग तिला परत झोपून आले. आणि टाकला होता कांदा, पण कापला होता मी, कांदा कापला होता. आणि आज मी बनवणार आहे मस्त अशी सांडग्याची भाजी. अंड्याची भुर्जी कशी बनवतात तशी बनवणार आहे, म्हणजे सुकी. कांदा टोमॅटो माझी सांडग्याची चटणी बनवणार आहे छान. प्रतीकला खूप आवडती. आज मी बनवते मस्त अशी सांडग्याची चटणी. दोन वेगवेगळे प्रकारचे सांडगे बघा, एक छोटे एक मोठे.
तर हे छोटेवाले टाकले ते आणि हे मोठे पण मिक्स केले ते मी त्यात दोन्ही वेगवेगळे आहेत. पहिले सांडगे घेऊ आपण तळून तेलात छान. सांडग्याचं कालवण पण लय भारी लागतं. आता एक दिवशी मी सांडग्याची पातळ भाजी बनवते. तर गाईज, तुम्ही मला खूप दिवसापासून ब्लॉगमध्ये बघत नसाल व्यवस्थित, तर माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे गाईज. मी माझ्या माझ्या मैत्रिणीला मेसेज केला होता आणि तिला भेटायला जायचं बोलत होतो. ते सगळं पायलने बघितलं आहे गाईज, आणि सगळे चॅटिंग पायलने वगैरे वाचल्यात. त्यामुळं मी 1-2-3 दिवस काय ब्लॉगमध्ये आलो नाही, आणि मी त्यासाठी ऑनलाईन येऊन सगळ्यांची माफी मागतोय आणि पायलची पण माफी मागतोय. पायल, मला माफ कर पायल. आणि खरंच मी सांगतो की माझ्याकडून असं परत कधीच होणार नाही. मी कोणाला भेटायला जाणार जाणार नाही आणि कोणालाच मेसेज करणार नाही. पायल प्लीज. अरे अरे अरे! कोणाला कोणाला पण मी काय चॅटिंग केली कोणाला? म्हणून माझी मेंटल खराब व्हायला लागली. तुझी मेंटल खराब होणं माझी काय चूक आहे? तशी कांड करायचीच नाही पहिले. हां, पण माझी काही चूक जे माझ्या स्वप्नात येऊन मला छळतील. काय कुठं निघाल? स्वतः मला राग आलता ना स्वप्नात. काय राग आलता? लय राग आलता. मी तुला नवीन शर्ट आणलं होतं आणि तू घालून भेटायला चालला होता. किती भारी मग गोष्ट आहे ती. काय मग मी ठेवलं तो शर्ट मुंग्यामध्ये. कशामध्ये? मुंग्यात. मग ठेवला होता? मुंगी लाल लाल असं. हां तिथं ठेवलं. शर्ट वरती मुंग्या. हां, अरे लगेच खुश झाली. मग तुला तसं आवडलं. हां, तरी पण मी गेलो असेल. नाही गेला. नाही गेलो का? जाणार होता. मग मी भांडणं केली ना, मग मी तेवढ्याच बघितलं ना. अरे पिलू, मम्मीला येड लागलं येड तुझ्या. तू गप्प बस. काय येड गप? नाही लागलं मला. गवस मग कशाला झोपे चावत होतीस? पण स्वप्न तर पडणारच ना. स्वप्न पडलं तर चावडायचं काय एवढं? तू बोलूच नको माझ्याशी. हो तिकडं, मला हात नको लावू. बोलत होते ना मी तुझ्याशी. हा, तुझ्याशी बोलत. सक्षमी तू माझीचे, त्याकडे नको बघू, नि नको करू. हा मी उठून बघितलं तर तू तुझ्याशी बोलत होता. हा, मग उठून बघितलं तुला कळलं पण जाग आली, पण जाग आली तर आपल्याला स्वप्न पडलं म्हणून. पण मी तर स्वप्नातच होते तेव्हा. मी एवढं काय काळजी करतो स्वप्नात? असं कसं तर कसं लवकर उठल्यावर नाही पडत स्वप्न. सकाळी पडले स्वप्न खरे असतात, पण ती नाही, पहाटेचे स्वप्न खरं असतात. 5 वाजता 4 वाजता पडलेले. आताचे नसतात स्वप्न. पण गेल भेटायला तितक्या एवढा विषय होता पण. बरंच करेन तुझा. हा, बरंच करेन. कोणाचा? तो जर कोणाचा खरं केलं तर आपण लय मारू मग पप्पाला. पण तुझी एवढं का होती एवढी स्वप्नात? हा, गप. काय पण बोलतो. काय रेकॉर्डिंग नाही काढले, मला तर जागी होतीस म्हणून जाऊन म्हणत रेकॉर्डिंग केली असते मी ती. हो. गप तू, मला हात नको लाव तिकडं. अशी बोलत होते मी. हो, अशीच बोलत होतीस. रेकॉर्डिंग केली असं तुला कळलं असतं. गप, मला हात नको लाव. असं करतो मी, बघितलंय सगळं जग, पुढे हात नको लावू. तर काहीच तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे, आणि ही सगळ्या गोष्टी मॅडमच्या स्वप्नामध्ये घडल्यात गाईज. काय करायचं? सकाळी मॅडम झोपेत अशी बडबड करत होती की काय बोलायलाच नको. झोपली होती आणि सक्षी पडत होते. जा तू तिकडं, माझ्या जवळ नाही जा अजिबात. हो तू तिकडं, नुसतं आणि तू हो तिकडं. मला नाईट सक्षमी फक्त माझीच आहे. अशी करतो सकाळची ती. मग वाटलं नॉर्मल आहे. जर मला वाटलं असं नाही स्वप्नात बडबड करते म्हणून, म्हणजे 2 वेळा तिने बोलता बोलता डोळे उघडले होते. बोलता बोलता तिने डोळे उघडले होते. मला वाटलं नॉर्मलीच बोलते अशी उगाच काहीतरी म्हणून. नाही तर माहित असतं ना मला, मी 100% रेकॉर्डिंग केली असते. जी तुम्ही आता रेकॉर्डिंग बघितली ना, ती हळूच लपून केली. मग तिला मला कळलं स्वप्न बघते म्हणून हलवलं तिला. 9 वाजले होता. अरे आज उशीर झाला उठायला. तेव्हा मला क्लिक झालं की मॅडम स्वप्नात बडबड करत होती. रोज मी 6 वाजता उठते.
आज मला जरा डोळा लागला, मी जरा थोडीशी झोपले, तर मला स्वप्नच पडलं. हा एका पोरीला भेटायला चाललाय, म्हणजे गेला नव्हता, फक्त चॅटिंग बघितली मी आणि चाललाय असं स्वप्न पडलं. की आमची जुनी मैत्रीण आहे, तर तिलाच ह्याने मेसेज केलता की भेटू वगैरे असं. तिने मेसेज केला पहिला. पहिल्यापासून सांगते काय झालं. आम्ही सगळे बाहेर जाणार होतो, मी माझी बहिणी वगैरे आम्ही सगळे फिरायला जाणार होतो, ठीक आहे. तर आहे ना, स्वप्नातलं सांगते काय. तर आहे ना, आम्ही सगळे फिरायला जाणार होतो. मग प्रतीक बोलला की मी येत नाही, मी त्याला वैतागलो नाही का. तर प्रतीक बोलला की मी खूप वैतागलोय, मी आराम करतो घरी, तुम्ही जाऊन या, ठीक आहे, असं प्रतीक बोलला मला स्वप्नात. मी म्हणलं ठीक आहे चालेल. तोपर्यंत सरांनी एवढी चॅटिंग करून ठेवली होती, एवढी एवढी ना, मी ते स्क्रोल करता करता, म्हणजे व्हॉट्सअपवर चॅटिंग नाही का, ते वरती वरती घेता 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 म्हणजे बोट दुखलं, पण मी एक पण चॅटिंग शब्द नाही वाचला, फक्त त्यातला पी वाचला, असं पी आणि डॉटचं एवढंच वाचलं, पण खूप चॅटिंग केली त्याने 1 तासामध्ये. तर मला तर अजूनच राग आला, खूप राग येतो जसं हे सगळं स्वप्नात स्वप्न. घडलंय काय? मी रेकॉर्डिंग करायला पाहिजे होती, तुम्हाला प्रूफला बघायला तुम्ही हसला असता. मॅडम डिप्रेशन मध्ये गेले मॅडम. झोप अशी काय अशी झोपली तर आधी अशी नॉर्मल बोलायची, अशी नॉर्मल बोलायची. जातो तिकडं सगळी फक्त माझी जे असंच करतो, मग परत अशी बोलायची अशी करायची. यार मी काय रेकॉर्डिंग नाही केली ती गोष्ट. मॉडल नॉर्मलीच बोलते, काय मी माहित नव्हतं मला अशी काय बोलतील काय नाही, कारण आता काय बोलायचं. म्हणजे एकदा दोनदाच झालंय, पण ते सीझर नंतर झालंय बाबा. असं मला असं स्वप्न वगैरे बघितलं ना मी खूप जास्त, असं नाही का, असं वाटतं की ते रिअल लाईफ मध्येच चाललंय, कारण की हे स्वप्न हे कोणाला कळतं ना. स्वप्न स्वप्न असतं, स्वप्न पण तर स्वप्नात पडतं रिअल थोडी. आणि अशी स्वप्न तिला लय वेळा पडल्यात. मी कुठल्या पोरी पळून गेलोय, मेसेज केलाय, भेटायला गेलोय, काय 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 केलंय दुसऱ्या पोरी, असे भरपूर स्वप्न पडतात. पण असं हा करू शकतच विश्वास आहे मला तेवढा याच्यावर. म्हटलं आपण जरा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ऑडियन्सला सांगू हा किस्सा, म्हणजे तुम्हाला समजेल काय चाललंय नेमकं. आणि मला विश्वास आहे याच्यावरती. आणि मी तुम्हाला कंटिन्यू व्लॉग मध्ये दिसत नाही, कारण की मी थोडा बिझी झालोय, आणि अजून पुढच्या आठवड्यापासून मी अजून बिझी होणार आहे. रात्री पण मी तुम्हाला जास्त व्लॉग मध्ये दिसणार नाही, दिवसभर व्लॉग मध्ये दिसणार नाही. पायल एकटीच व्लॉग घेणार, पायल एकटी सक्षमीला सांभाळणार, दुपारीच फक्त मी जे काय असेल ते असेल. तर बघूया आता आपलं कसं राहते, कारण मी जरा अजून बाहेर पडायचा बघतोय, काम वगैरे बघतोय, जरा पार्ट टाइम जॉब बघतोय अजून. बघूया काय होतंय तर काय नाही. प्रतीकचा असं विचार आहे, सांगायचं का आपण? नको, जेव्हा होईल तेव्हा सांगू. घरच्या कशाला सांगायचं. सांगू ना, आणि नको ना ह्यांना पण. माझा पण विचार सांगते आणि तुझा पण तू नाही सांग. प्रतीकचं नाही कसं म्हण, मी नाही कट ते नाही करणार, सांगायची, सांगतो. तू काय तू तर करतो, काय बोल, मी कट करणार. काय करायचंय तुला ते नाही नाही ना सांगत आहे पण. मी, पण फक्त एवढंच बोलते. प्रतीकचा असा विचार आहे की आपण, मी म्हणजे त्याचं काम 3 वाजेपर्यंत होतं, 3-4 वाजेपर्यंत त्याचं काम होतं. त्याचं असं म्हणणं आहे की तिथून पुढे मी फ्री असतो, मग मी अजून काहीतरी केलं पाहिजे काम एक्स्ट्रा, थोडंसं पार्ट टाइम जॉब नाही का. पण मला असं वाटतं की त्याची आता काहीच गरज नाहीये सध्या त्याच्या. मला गरज आहे काहीच. मला नाही, करूशी वाटतं तर मी करणार तर आहेच. पण बघू मला आता. असं वाटतं की ते नाही केलं पाहिजे, आणि कारण की आता एवढी आम्हाला काही गरज नाहीये खरं तर. वेळ आहे जोपर्यंत, वेळ संपल्यावर नाही नंतर. असं तर थोडी चला आहे, आता, करायला भरपूर जेव्हा तेव्हा आहे सांगाल, अजून तुम्हाला काम. कळलं जेव्हा तेव्हा गोष्टी. हम्म. बाय बाय. नाही नाही नाही, नाही खूप दिवसापासून मला मोमोज खायचे होते. मी रील्स स्क्रोल केली की मला ते फूड चॅलेंज नाही का, ते करतात स्टोन पेपर सीझर, हेच व्हिडिओ दिसत होते सारखे. ते मोमोज खात होते, ते नूडल्स वगैरे खात होते. प्रतीकला म्हणलं, प्रतीक मला मोमोज खायचे ते. प्रतीक काल मोमोज आणायला गेला, संपले होते. आज 9 वाजता जाऊन मोमोज घेऊन आलाय. आणि तिने खाऊन पण सगळे ग्रुप केलेत. नाही, तुला मलाच एक दोन ठेवलेत. ठेवलेत. तुला 3, मला 3, नो चिटिंग. नाही, मला 2 बस झाले, मी नाही, जेवलोय. नो चिटिंग. तरी पण चला मी आता. पण जेवली. मी माझ्यासाठी आज मस्त अंड्याची भाजी बनवली होती, पण तरी पण थोडीशी पोटात मी जागा म्हणजे करून चटक ठेवली मटक होती. खायचं असतं बाहेरचं भरपूर, बाकी काय नाही. पण मी किती कंट्रोल ठेवला बघ ना मनावर. हो ना, खूप ठेवलास. मग हो ना. नाही तर मला सारखं 2 दिवसाला काही खायला. ना काही तर खायला आणते मी तर हो, तिला. आता आणि आता आणतो खायला तुम्हाला. मग कधी. पहिलं आपण सारखं खायचो. आता पण आणले तुला या वेळा मी. हा, आणलंय, पण सारखं नाही आपण पण खात म्हणतो हिला चटक मटक. हा, आणतो आता पण एवढं पहिलं आम्ही जसं खायचो ना, तसं बाहेरचं मी आता खात नाही. सक्षमीमुळे मी खूप कंट्रोल केलंय स्वतःवरती. मासे खायला मी तब्बल 3 महिने कंट्रोल केलाय. म्हणजे बघा, मी कधीच माशावरती कंट्रोल नाही. तुम्हाला तर माहिती मी किती मासे खायचे, माहिती की नाही. तुम्हाला ऑडियन्सला सगळ्यांना माहिती आहे, माझ्या युट्यूब फॅमिलीला
की मला मासे किती जास्त प्रमाणात आवडतात. मी तर पूर्ण 3 महिने गाईज नाही खाल्ले. हिच्या माशाच्या कौतुकामध्ये मोमोज गार होऊन जातील. हो तू त्या खा मोमोज, मोमोजच्या मोमोज खा. लेअरचं सगळं पीठ होईल. हो हो म्हणजे खा. मला पीठ खावं लागेल. बरं बाळा खा. तर मी तुला चालते. भेटूया आपण उद्या किंवा नवीन व्लॉगमध्ये. काय सांगता येत नाही इथून पुढं काय आपण करेल ते. आम्हालाच माहित नसतं. हो आम्हाला खूप काय काय करायचंय. आता नाही सांगणार. आता नाही. काय करायचं? चॅलेंज. काय चॅलेंज करायचं? हां, हां. एक आता नाही हो काहीच नाही सांगायचं नाही विषय त्यात काय, पण ते आमच्याकडून कधी होत नाही. हा तू माझंच बोलतो. करू नक्की वेळ म्हटल्यावर मी अजून बिझी व्हायचं बघतोय आणि अजून नवीन कन्सेप्ट मग करतो. मी त्याला तेच एवढं बोलतोय तरी बोलतेय. आज सक्षमी उठले नाही. मी त्याला तेच बोलते की तू बाहेर कशाला बिझी होते. आपण कामात अजून जास्त लक्ष देऊया. असं. आणि मी ह्याला बोलते की आपण म्हणजे ह्याचा पण तोच विचार आहे आणि माझा पण तोच विचार आहे की ह्याने पण त्याच्या अकाउंट वरती सुद्धा कंटेंट किंवा नॉर्मल जे व्हिडिओज असतात तसे पण टाकले पाहिजे. म्हणजे कसं त्याचं पण अकाउंट ग्रो होईल पुढे. चाललाय विचार माझा तो पण मी पण हम्म. ॲज अ क्रिएटर फुल टाइम क्रिएटर म्हणजे माझं पण पर्सनल अकाउंट असून वेगळं अकाउंट असून मी पण या फील्डमध्ये प्रॉपर यावं असं माझा विचार चालू आहे. तरी पण मी 1-2 वेळा व्हिडिओ टाकलेत. तर बघूयात पुढं काय होते काय नाही ठरवू आपण. हा ठीक आहे आपण आता असे पण व्हिडिओ आम्हाला करू. मोमोजवर कॉन्टेंट छान होतं करायचा होता. पण रात्र झाली आणि आमच्या चेहऱ्याची हालत तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खूप दमल्यासारखे चेहऱ्याने आम्ही व्हिडिओ केले. तर कोण कोण आमचे व्हिडिओ बघणार आहे? हम्म. YouTube ब्लॉगला तुम्ही सण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायची, तुम्ही अजून कमेंट केलीच नाही सक्षमीच्या नेक्स्ट बर्थडेला काय चॅलेंज आहे? हो. विसरला कसं काय तुम्ही? हां? तर ह्या वेळेस काहीही चॅलेंज नाही आहे. तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला काय गिफ्ट ते दाखवूच. फक्त सक्षमीच्या बर्थडेच्या दिवशीच्या व्लॉगला कमेंट करा. रँडमली आम्ही सगळे घेऊ आणि लकी ड्रॉ काढून आपलं गिफ्ट देऊन टाकू. रॅन्डमली सगळ्यात जास्त जास्त ज्यांच्या कमेंट असतील ना सगळे नावं घेणार रे काय बोलतो सगळे नावं घेऊ ह्यावेळेस आणि चॅलेंज वगैरे काही नाही. नवीन आपण खेळला हा. चॅलेंज वगैरे. जर काय आठवलं चॅलेंज तर घेणार, नाही आठवलं तर असं देऊन टाकणार. असा विषय. असं काय आपलं काही स्पेसिफिक नाही आहे. बरं तर आता भेटू आपण. खरंच आता भेटू आपण उद्याच्या उद्या व्लॉगमध्ये. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.